तुमच्या दोघांचाच पोपट होतोय मला असंच वाटतंय. तुमच्या दोघांचाच पोपट होतोय. जा ना, ही जी इच्छा आता पूर्ण झाली. कसला रूम आहे तिथं? तर फायनली मित्रांनो, तुम्ही कसे तर परत एकदा आपण एका नवीन व्लॉगची सुरुवात करतो आहे. आणि आज आम्ही उरण जेटीवरनं म्हणजे मोरवेज जेटीवरनं आम्ही एलिफंटा लेणी बघायला जातो आहे. कारण की तसं एलिफंटा लेणी आम्ही खूपदा बघायला गेलो आहे, पण कसं डायरेक्ट गेटवेवरनं जायचो, गेट ऑफ इंडियावरनं. पण आता जरा उरणला आलो आहे आणि उरणवरनं मोरवे जेटी थ्रू आम्हाला जायचं आहे. तर आता आमची बोट वगैरे लागली तर बघू शकता. आणि सर्वजण आता वेट करत आहेत की कधी बोट पूर्ण भरेल आणि जाईल. आणि आता सोबत बघू शकता दादा आहे, सोबत माझी बारकी बहीण वैष्णवी आहे, उमेश भाई आहे, उमेश भाईची वाईफ आहे म्हणजे भाभी पण आहे, आणि त्यांची मुलगी. म्हणजे आम्ही टोटल आम्ही 5 जणं आणि ती छोटीला पकडून 6 जणं, असे आम्ही टोटल 6 जणीच बघू शकता. आता या क्लिपमध्ये दादा, वैष्णवी, भाई, भाभी आणि छोटी आणि असे आम्ही 6 जण आहेत. आणि आता आम्ही 6च्या 6 जणं चाललो एलिफंटा लेणी बघायला. आणि तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि एन्जॉय करत राहा. तर बघू शकता ऊन तर आम्हाला खूप जास्त लागत होतं, काय सांगू, पण काय करणार, बोट जास्त करून ओपनच होती त्याच्यामुळे ऊन लागणं साहजिकच आहे. आणि एवढी गर्दी होती, आतमध्ये जागा नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला बाहेरच बसावं लागलं. तुमच्या दोघांचाच पोपट होतोय मला असंच वाटतंय. तुमच्या दोघांचाच पोपट होतोय. हे अख्खं बघतात पण यांच्या जवळच हेच टाकतात, यांचाच खात आहेत. हे आपली एवढी गँग आपल्याच पोपट होतोय. एक नाही आला अजून, एक नाही आला इकडं. आता पाण्यातलं तरी उचला, ते बी ना उचलत लवकर. त्या बघ त्यांचाच सपोर्ट करतात ते, पण त्यांचा बरोबर खातात, आपला नाही. अरे खोलून द्यायला पाहिजे, बघ शेंगदाणे खातील, ते नाही खातील, ते कवर नाही खायचं, त्यांना खोलून दे. अरे घे, अरे घे, मला नाही वाटत ते घेणार. तर समोर बघू शकता मित्रांनो JNPT पोर्ट, म्हणजेच आपल्या मुंबईचा बंदरगाव. तर आता आम्ही तिकडे पोहोचलो आहे. त्याच्या अपोजिट साईडलाच आम्हाला उतरायचं आहे, कारण की एलिफंटावरनं ते दिसतं आपल्याला सर्व. आणि मुंबईवरनं आल्यावर आपल्याला दुसऱ्या साईडला उतरवतात, आणि या साईडनं मोरबे जेटीवरनं आल्यावरनं दुसऱ्या साईडला उतरवतात. तर आता बघू शकता लाईनीतच इथं तिन्ही बोट लागलेल्या आहेत बंदरगावाला. तर आता आमची पण बोट 4थ्या नंबरला टच होईल, आणि मग आम्हाला जम्पिंग जपॅक करून 1ली, 2री, 3री, 4थी करून वरती चढायचं आहे. तर आता आम्ही असं वरती चढून आलो आहे, बघू शकता. आणि आता आम्हाला भरपूर चालत जायचं आहे. त्या साईडने आलं तरी थोडंच चालावं लागतं, पण इकडनं गाव वगैरे घारापूर गाव आहे, तो गाव वगैरे क्रॉस करून मग असं पूर्ण चढत वरती जायचं आहे. तेव्हा मग आम्हाला लेणी वगैरे सर्व काही दिसेल, ते मी तुम्हाला दाखवतच राहणार. तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघत राहा. आता हळूहळू आम्ही चालत पुढे जातो आहे. तसं चालता खूप सारे पाय दुखले, पण काय करणार, वरती जायचं तर चालावं लागलं. आणि इथं काही सुविधा नाही आहे की म्हणजे आपल्याला गाडीने वरती सोडणार किंवा गाडीने खालती आणणार, पण आपल्याला मग चालतच जावं लागणार आहे वरपर्यंत. आणि इथं माकडं वगैरे खूप सारे, म्हणजे खूप जास्त प्रमाणात तिथं माकडं वगैरे आहेत एलिफंटाला. आणि हा बघा, हा त्यांचा घारापूर गाव आहे. हा गाव लागला आहे आता आम्हाला. आणि मग आता गाव वगैरे क्रॉस करून आम्हाला अजून भरपूर वरती जायचं आहे चालत. तुम्ही पण आमच्यासोबत चालत राहा. आम्ही तर चालतो आहेस, तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि व्हिडिओ पूर्णपणे मस्त एवढं एन्जॉय करत राहा. आणि व्हिडिओत काय आवडतं आहे, काय नाही आवडतं आहे, ते सर्व मला कमेंट थ्रू सांगत राहा. कारण की पुढे कधीतरी मी अजून त्याच्यात काय ना काहीतरी चेंज करून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत राहणार. जोपर्यंत तुम्हाला सांगणार, मला समजणार कसं, म्हणून तुम्हाला सांगतो, मला सांगा, मग मी तसं इम्प्रूव्ह करणार. तर बघू शकता मित्रांनो, हा आपला मुंबईचा पोर्ट. म्हणजे जेव्हा कधी पण आपण मुंबईवरनं येतो एलिफंटासाठी, तर आपल्याला तिकडं उतरावं लागतं, मग तिकडनं आपण येतो. आणि तुम्ही जी ट्रेन वगैरे बघितलं असेल एलिफंटासाठी, जी छोटी ट्रेन असते ती तिकडनंच तुम्हाला मिळते. आणि आता हे बघू शकता, हा एलिफंटाचा प्रवेशद्वार, म्हणजे लेणी बघण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी. आणि आता आम्ही आतमध्ये जातो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही तेव्हा तर इथं पास असतो
इंडियनसाठी थोडं कमी असतं पण फॉरेनरसाठी जास्त असतं. पण आज फ्री एंट्री होती, माहीत नाही आता कधीपासून आहे, पण मी लास्ट टाईम आलो तेव्हा एंट्री पास होता. आता फ्री एंट्री होती. आणि ही पुढे एलिफंटा केफ बघू शकता तुम्ही. आता इथं आम्ही सर्वांनी चपला वगैरे काढलेत आणि आता आम्ही सर्व आतमध्ये जातो. आणि आतमध्ये आता काय काय लेणी आहे, कसे ते सर्व काय मी तुम्हाला दाखवतो आणि ते तुम्ही बघून पूर्णपणे एन्जॉय करत राहा. चल. तुम्हाला येते इंग्लिश? अरे मला रास चांगली इंग्लिश येते. हे बघा, ते हिला फोटो काढायचा आहे फॉरेनरसोबत. ते आपले मागे उभे आहेत फॉरेनर. आता आपण काय पाठवू फोटो काढायला. जा तू विचार. आता हिला फोटो काढूनच द्यायचा आहे, तर मी पण ठरवलं. मी तिला बोललो थांब, मी जाऊन बोलतो तिकडे की एक फोटो काढायचा आहे. आणि मग आता बघू, मी जाऊन त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग आम्हाला एक फोटो काढायला मिळतो की नाही ते पण तुम्ही बघा. आता मी जातो यांच्याकडे. आणि स्पेशल म्हणजे थोडंफार येतं मला पण बोलता वगैरे, पण त्यांच्यासोबत त्यांचा गाईड होता. मी गाईडलाच वगैरे सांगितलं आणि गाईडनी त्यांना सांगितलं. आणि खूप चांगली गोष्ट झाली की ते पण लगेच रेडी झाले. जा ना. याची इच्छा आता पूर्ण झाली आहे फोटो काढायची. आणि आता यांचा एक ग्रुप फोटो क्लिक करतो. 1 मिनिट. मी पण आता एक फोटो काढतो आहे. झाली का इच्छा पूर्ण? बघ बोललेलो ना, फॉरेनर सोबतीचं काम करून देईन. फोटो काढायचा झाला ना. आता चल मागे एक राऊंड मारू. आता आमचं मागून एक राऊंड मारून झाला आणि समोर आपल्या महादेवाची पिंड आहे. तर आता आपण जाऊन पिंडेच्या पाया वगैरे पडू. जसं की एलिफंटा लेणीमध्ये महादेवांच्या भरपूर जागांवरती पिंड आहेत. तर आपण प्रत्येक जागेवरती जाऊन पाया बिया पडणार आणि मग बाहेर निघणार आणि पूर्ण एलिफंटा लेणी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो. आणि मित्रांनो, जेव्हा आपण लेणीवरती येतो तर ही आपलीच धरोहर आहे. आपल्याला एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की आपण काही घाण वगैरे नाही करायची, लेणीला काही नुकसान नाही पोचवायचा. बघायचं, फोटो काढायचा, आपल्या देवतांचे पाय वगैरे पडायचं आणि परत तसंच निघून जायचं. जसं पुढे तुम्ही बघू शकता त्रिमूर्ती आहे आपली, तर तिथे पण यायचं, पाय व्या पडायच्या आणि परत आपल्या घराला जायचं. इथे अजून एका जागेवरती आपल्या महादेवाची पिंड आहे. तर इथं आपण पाया पडणार आणि पुढच्या प्रवासाला सुरू करणार. तर जसं झालं त्याच्या अपोजिट साईडलाच बघू शकता एक छोटीशी गुफा आहे, जी मी तुम्हाला दाखवतो आहे तिकडनं. ती गुफा आता तिथं जालिवली मारले आणि या साईडला पाण्याचा तडाविडा पण आहे. तर आतमध्ये अजून एक अपोजिट साईडलाच महादेवाची अजून एक पिंड आहे, तिथे पण आपण जाऊन पायावे पडणार. आणि आता पायावे पडून निघालो होतो आम्ही बाहेर. आता आम्ही चप्पल वगैरे घालणार. अरे इंस्टावर टाकणार आहेत. गोऱ्यांसोबत काढला ते तुझ्यापेक्षा गोरे दिसत होते. काल्यांसोबत पण काढ. अरे तू त्यांच्यापेक्षा जास्त गोरी दिसशील फॉरेनरपेक्षा पण. निग्रो असला तर काय आला. दुसरं शोधायचे का आपण? दुसरं शोधू. काय नाही, जस्ट आमची अशीच मस्ती चालू होती. जस्ट असंच आम्ही फ्रँकली बोलत होतो. ठीक आहे, दॅन इग्नोर इट. आणि पुढची लिणी वगैरे जे दाखवतो ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करत राहा. करायचे तुला गुलाबी साडी, लाली लाल लाल दिसते मी भारी. राजा काढेल का तुझा राजा? विचारून बघ राजाला. आता आमचं ते सर्व लिणी वगैरे झालं फिरून. समोर बघू शकता किती चांगलं दृश्य आहे. एक फॅमिली आहे मस्त एवढ्या माकडांची आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक छोटा बेबी पण आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो, बघू शकता. खूप छान वाटतं ना असं एक फॅमिली बघितल्यावरती. आणि आता आम्ही तिथनं निघालो आणि आता वरती चढतो आहे. वरती जसं तुम्ही बघू शकता, वरती दोन्ही साईडला तोफं वगैरे आहेत आणि आतमध्ये रूम पण आहेत. म्हणजे ते इंग्रजांच्या काळातलं आहे, कारण की इथनं एक्सपोर्ट वगैरेच व्हायचं ना, बाहेरनं जेवढं पण यायचं तेवढं सर्व आपल्या इथनंच एक्सपोर्ट वगैरे व्हायचं. तर इकडनंच ते लक्ष वगैरे ठेवत असतील, मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळं ते आता वरती जाऊन ते तोफा बिफा तुम्हाला दाखवतो. चला बघत राहा, तुम्ही एन्जॉय करत राहा. तर हा बघा वरतून व्ह्यू, तो बघा आपला नवीन हायवे, जो की तुम्हाला माहितीच असेल सर्वांना, म्हणून मी नाव काय सांगत नाही. तुम्ही बघू शकता.
आणि ती आपली जेटी. आणि आता समोर बघू शकता ही बघा ही पहिली तोफ. ही तोफ आहे आणि हिच्या खाली अंडरग्राऊंड रस्ता पण आहे, जे की आता मी ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो, बघत राहा. अरे खाली आहे ना रस्ता. बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, की त्या काळात हे कसं अंडरग्राऊंड एवढं बनवलं असणार. बघू शकता जाग्या जागेवरती खिडक्या, त्याच्यानंतर असे रूम्स वेगवेगळ्या प्रकारचे. बघा काही रूम छोटे आहेत, काही रूम मोठे आहेत. तर एवढं सर्व कसं त्याने त्या त्या टायमाला बनवलं असणार, काय त्या टायमाचं माइंड असेल, कसं डोकं असेल. आणि या साईडचे रूम थोडे छोटे छोटे आहेत. मी तुम्हाला जे दुसरी तोप जी ठेवली आहे ना, त्या साईडचे रूम बघा याच्यापेक्षा मोठ्या मोठे असणार आहेत. आणि हे आपल्या काही लोकांनी घाण केलेलं आहे, ज्याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, ते तुम्ही ऐकाच. आणि अजून आमच्यासारखेच अजून काही लोक इथं फिरत आहेत आणि बघत आहेत, आणि आम्ही पण बघतो. आणि हा इकडनं बाहेर निघायचा रस्ता आहे, म्हणजे खालून बाहेर निघू शकतो, परत आपण रिटर्न त्या रस्त्याने पण वरती पण जाऊ शकतो. तर असे इथं 2 रस्ते होते, एक वरतून आणि हा एक डायरेक्ट असा झाडाझुडपातनं हा रस्ता आहे. खुफिया रस्ता पण बोलू शकतो आपण याला. बघा डायरेक्ट आम्ही कुठं निघालो आणि हा आता वरती चढतो. बघू का? चल राजशेखर, चलो. हा वरतून व्ह्यू बघू शकता मित्रांनो समुद्राचा. बघू शकता किती मस्त वाटतंय ना एवढं वरतून बघायला. आणि अजून एक गोष्ट मला बोलायची होती, आपण कोणत्याही आपल्या वास्तूवर म्हणजे आपल्या धरोवरती जातो आपण, तर ही आपली जबाबदारी असते की आपण त्याला नीट सवरवून ठेवावं, नीट त्याची माहिती घ्यावी आणि जसं आहे तसंच ठेवावं. पण इकडं जसं की तुम्ही बघितलं असेल, ही आपली दुसरी तोप. त्याच्या पुढच्या आता मी तुम्हाला काही माहिती सांगतो, ठीक आहे. तर हे सर्व तर इंग्रजांच्या काळातले, म्हणजे हे एवढं पण जुनं नव्हतं, त्याच्यामुळे हे एवढी मोठी तोप आणि पूर्ण थोडं ॲडव्हान्स सेटिंग दिसते आपल्याला. पण आपण जेव्हा कधी पण अशा कोणत्या जागेवरती जातो, तर जसं की इथं तुम्ही कृत्य बघितले असणार की काय मार्करने आपले काही नावं लिहिलेले आहेत, कुठे काय ते मुतलं वगैरे आहेत कोणी, तर असं काही नाही केलं पाहिजे. हे सर्व चुकीचं आहे, कारण की आपली वस्तू आहे, आपली धरोहर आपण स्वतःनी जपली पाहिजे. आणि इवन फक्त इथेच नाही, जगाच्या कोणत्याही कोणाच्याही धरोहरती जा, पण आपल्याला हे सर्व नाही केलं पाहिजे. नीट या, बघा, फोटो काढा, त्याची माहिती घ्या आणि परत जसंचे तसे ते निघून जावे. कारण की आता आपल्या महाराष्ट्रात बघू शकता आपल्या महाराजांचे किती गड किल्ले आहेत, ते सर्व आपल्यालाच जपून ठेवायचे आहेत. हे बघू शकता वरती तोप आणि तोपचा खालचा काचा. ते इकडनंच त्या टायमाला तोप ऑपरेट केली जात असेल, म्हणजे 360 फिरत होती ती तोप. तर कसं फिरवायचं वगैरे वरती खालती ते सर्व खालूनच ऑपरेटिंग करत असतील, त्याचंच होतं ते. आणि आजूबाजूला काही बारू वगैरे म्हणजे आपलं काय बोलतात बारू गोला त्या टायमाचं ठेवत असतील, म्हणजे ते तोपमधले गोले विले तर असे. आणि त्याचे मोठे मोठे हॉल पण आहेत, म्हणजे त्या टायमाचे त्यांचे काही रूम वगैरे असतील आराम करण्याचे वगैरे, ते सर्व बघू शकतो. एवढे मोठे मोठे रूमं पण आहेत. पण तरी पण ही पण विचार करण्याची गोष्ट आहे ना, जेवढं त्यांनी म्हणजे एका डोंगराच्या आतमध्ये असे रूमं बनवले आहेत बरोबर लेवलनी. आणि प्लस एवढ्या वजनदार एवढ्या मोठ्या तोप त्यांनी एवढं वरतून कसं काय आणले असतं, एवढे वरती कसे काय आणले असतील. सर्व विचार करण्यासारखं आहे ना, की म्हणजे त्या काळात पण लोक कसे काय एवढं काय काय करू शकत होते. आता तर करतातच, पण त्या काळात पण कसं काय, आता तर साधन वगैरे आहेत, पण त्यावेळेस कसे काय करत असतील. आता निघालो आम्ही आणि जाता जाता इथं बघू शकता एक मित्र होता, ताडी विकत होता घरी जातानाच रस्त्यावरती. तर त्याच्याकडनं दादाने वगैरे ताडी घेतली. मी ते कधी ट्राय नाही केली अजूनपर्यंत ताडी, माहीत नाही मला कसं लागते, पण ताडी घेतली. आणि आता सोबत चला निघालो आम्ही मोरबे जेटीसाठी परत. आणि आता म्हणजे वरती जेवढे पण पोलीस सहकारी होते आपले, तर सर्व आता अजून 1-2 बोटं असतील, पण आता कसे सर्व लोक निघाले, तर ते पण आमच्यासोबतच या बोटीने चालू परत आता आम्ही इकडं मोरबे जेटीकडे. मग तिकडनं वापस गाडी काढणार आणि मग घराकडे जाणार. तर जास्त काही बोलत नाही मित्रांनो. हे बघू शकता रात्रीचा नजारा कसा वाटतो, रात्री नाही संध्याकाळचा नजारा कसा वाटतो. पाण्याला थोडीफार भरती आलेली आहे आणि मस्त छान छान वाटतं आहे. तर आणि बॅकसाईडला बघू शकता किती मोठं शिप आहे, म्हणजे आपले कंटेनर घेऊन कोणत्या देशात जाते हे माहीत नाही,
त्याला जाऊ द्या, आपण पण चालू आहे घरी. तर जास्त काय बोलत नाही. व्हिडिओत काय आवडलं काय नाही आवडलं मला सांगू शकता. आणि भेटतो तुम्हाला नंतर कोणत्या तरी अशाच व्हिडिओसोबत. देन बाय बाय.